नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 11 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वतःला कधीही कमी लेखू नका। तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात। आजचा सूचना आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। शिरखेड पोलिसांनी अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे। एका कंटेनरमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा वाहतूक करीत असलेल्या आरोपीला पकडले गेले आहे। या तपासात 1,22,00,000 रुपयांचा गुटखा जप्त झाला असून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तपास पोलीस स्टेशन शिरखेड करीत आहेत, तर याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया। 10 नोव्हेंबर रोजी शिरखेड पोलीस सहपोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे व पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की 10 चक्का कंटेनर क्रमांक RJ 14 GL 0020 मध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा मोर्शीकडून अमरावतीकडे नेला जात आहे। शिरखेड फाटा येथे नाकाबंदी करून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता 32 वर्षीय चालक राहुल भब्बल यांनी आपले नाव सांगितले आणि गुटखा असल्याचे कबूल केलेत। 11 नोव्हेंबर रोजी अन्न सुरक्षा अधिकारी व पंचाच्या उपस्थितीत कंटेनर उघडण्यात आला। यामध्ये 175 मोठ्या पोत्यांमध्ये 8 लहान पोत्यांमध्ये गुटखा ठेवलेले आढळलेत। प्रत्येक 4 लहान पोत्यांमध्ये HOT प्रीमियम पान मसाला 65 पॅकेट व H5 प्रीमियम सुगंधित तंबाखूचे 65 पॅकेट होते। एकूण जप्त माल व वाहनांची किंमत 1,22,35,000 रुपये होती। राहुल भब्बल यास ताब्यात घेण्यात आले असून इतर 3 आरोपींचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। अमरावती ग्रामीण भागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। एका कंटेनरमध्ये क्रूर पद्धतीने गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेण्याचा प्रयत्न पकडला गेलाय। पोलिसांनी तात्काळ नाकेबंदी करून आरोपींचा ताबा घेतला आणि मोठ्या प्रमाणात माल जप्त केला आहे। तपास पोलीस स्टेशन लोणी करीत आहेत। ही कारवाई कशी घडली पाहूया सविस्तर। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती ग्रामीण पोलीस पथकाने मोठी कारवाई केली आहे। 11 नोव्हेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक विशाल रोकडे व त्यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की कारंजा लाड ते अमरावती रोडवर एका कंटेनरमध्ये गोवंशीय जनावरे क्रूर पद्धतीने बांधून कत्तलीसाठी वाहतूक केली जात आहे। पोलिसांनी लोणी रोडवरील नाकेबंदी करून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला। वाहन पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु पाठलाग करून ते पकडण्यात आले। या तपासात वाहनामध्ये 36 गोवंशीय जनावरे, 3 मोबाईल व कंटेनर वाहनाचा एकूण अंदाजे 18,75,000 रुपये किमतीचा माल जप्त केला गेलाय। आरोपींची नावे आहेत मोहम्मद सलीम मोहम्मद हानिफ, शारिक खान, कुदरत उल्ला खान व शेख नसीर शेख यासीन। पोलीस स्टेशन लोणी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। नितेश मेश्राम यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची सखोल चौकशी अखेर सुरू झाली आहे। 2014 मध्ये घडलेल्या या घटनानंतर पोलिसांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा तपास केला गेला आणि सध्या या प्रकरणाची संबंधित 8 अंमलदार आणि 4 अधिकाऱ्यांवर अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने संबंधित पोलीस आणि प्रशासनिक अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत।
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे आणि जिल्हा सत्र न्यायालयाचे आभार मानत मृत नितेश मेश्रामच्या आई व परिवारातील सदस्य तसेच समाजातील बांधवांद्वारे या प्रकरणात आरोपींवर अॅट्रॉसिटी लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। मृतक नितेश मेश्राम याच्यावर 2014 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या रॅली दरम्यान पोलिसांसोबत काही शाब्दिक चकमक झाल्यामुळे वाद निर्माण झाल्यामुळे त्याच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने 10 जून 2024ला संबंधित पोलीस कर्मचारी यांनी नितेश मेश्राम याला त्याच्या घरून म्हणजे चांदूर रेल्वे इथून घरून आईसमक्ष उचलून नेले आणि 13 जून 2024ला त्याचा मृतदेह त्याच्या आईच्या हवाले दिला। तर त्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या, त्याला मारहाणीच्या जखमा होत्या असं प्रथमदर्शनी त्याच्या घरच्यांना दिसले। तर त्याच्या आईनी संबंधित माझ्या मुलाचा घातपात झाला किंवा मारहाण झाली अशी त्यांना शंका निर्माण झाली। त्या दृष्टीने त्यांनी माननीय अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिले की सदर प्रकरणाची चौकशी जर झाली नाही तर आम्ही आत्मदाह करू। तरी या प्रकरणाची माहिती आम्हाला विवेक विचार मंचाला वर्तमानपत्राद्वारे मिळाली व आमच्या अधिकाऱ्यांनी तसेच सदस्यांनी त्यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन आम्ही भेट घेतली, संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली, त्यांचा संपूर्ण घटनाक्रम ऐकून घेतला आणि सदर घटनाक्रम हा आम्ही महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष श्री धर्मपालजी मेश्राम यांच्यापुढे मांडला। तर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची वैयक्तिक माहिती घेऊन मृतक नितेश मेश्राम यांच्या घरी पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी तसेच समाज कल्याण आयुक्त यांना घेऊन भेट दिली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आणि तसेच सदर प्रकरणासाठी त्यांच्याकडून अनुसूचित जाती आयोगाकडून सूचना काढली, आदेश दिला की सदर प्रकरणाची चौकशी व्हावी। तसेच एका आयोगाच्या वतीनं त्याची चौकशी केली असता या प्रेस घेण्याचा हा उद्देश आहे की त्यांची आईची अशी मागणी आहे किंवा जो FIR दाखल झालेला आहे त्या FIRमध्ये संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना कोणालाही अटक झालेली नाही आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे की या पोलीस कर्मचाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला, यासाठी ही प्रेस घेण्यात आलेली आहे। पोलीस अधीक्षक सरांनी पोलीस निरीक्षक नागपूरला बदली झाल्याने त्याची चौकशीचा अहवाल नागपूरला पाठवलेला आहे। याची व्यतिरिक्त आणखी काय मागणी की अॅट्रॉसिटी दाखल करण्यात आलेली मागणी करतात? हां, अॅट्रॉसिटी दाखल करण्यात आली। इकडे बघा, अॅट्रॉसिटी दाखल करण्यात यावी ही कुटुंबाच्या म्हणजे त्या मृतक नितेश मेश्रामच्या आईची आणि कुटुंबाची म्हणजे मागणी, महत्त्वाची मागणी। अचलपूर नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांची भव्य आढावा बैठक रामजी पॅलेस यांच्या निवासस्थानी पार पडली आहे। या बैठकीत अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या नामनिर्देशनावर चर्चा करण्यात आली। शिवसेनेने अचलपूर नगरपालिका क्षेत्रासाठी आपल्या उमेदवारांची यादी तयार करण्याच्या तयारीत आहेत। शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या आढावा बैठकीत नेत्यांनी अचलपूर नगरपालिका निवडणुकीकरिता महत्वपूर्ण निर्णय घेतलेत आहे। या बैठकीत माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार धाणे पाटील आणि शिवसेना अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद सिंह गडरेल यांची उपस्थिती होती। अचलपूर नगराध्यक्ष पदासाठी रेखा जियालाल गडरेल यांचे नाव घोषित करण्यात आले। तसेच 41 वार्डांपैकी 29 वार्डांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला गेलाय। धाणे पाटील यांनी नगराध्यक्ष पदाच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याचा उल्लेख केला आहे, तर माजी खासदार अडसूळ यांनी 2016च्या निवडणुकीत भगवा फडकवला होता अशी आठवण करून दिली आहे। अचलपूर नगरपालिका क्षेत्रासाठी शिवसेनेची तयारी जोरात सुरू आहे आणि लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल।
शहराच्या माडगीनगर येथे हनुमान मंदिरातून चांदीचा मुकुट चोरी गेला आहे. हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या फुटेजने सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण केला आहे. पाहूया संपूर्ण घटनाक्रम. माडगीनगर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातून चांदीचा मुकुट चोरीला गेला आहे. आरोपी हा सामान्य भाविकासारखा मंदिरात आला आणि हनुमानच्या मूर्तींची प्रदक्षिणा घालून शांतपणे चांदीचा मुकुट चोरून नेला. सर्व घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि ते फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चोरीनंतर परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील चापोली येथील ग्रामपंचायत सफाई कर्मचारी सूर्यकांत भिसे यांना 11 नोव्हेंबरला सकाळी अचानक करंट लागला आणि त्यांचा मृत्यू झालाय. चापोली गावात सध्या शोककळा पसरली आहे. काय घडले आणि कशामुळे ही दुर्दैवी घटना कशी घडली, पाहूया सविस्तर माहिती. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील चापोली ग्रामपंचायत क्षेत्रात एक दुर्दैवी घटना घडली आहे. सूर्यकांत भिसे हे ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी होते. सकाळी ते ग्रामपंचायतीची दैनंदिन कामे करत असताना लाईटच्या पोलावर बल्ब बसवताना त्यांना जोरदार करंट लागला. करंट लागल्याने ते जागीच कोसळले आणि त्यांना तात्काळ चाकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. चापोली गावावर शोककळा पसरली आहे आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नागपूर शहरात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका गुन्ह्याच्या तपासात एक मोठे यश मिळवले आहे. एका अल्पवयीन मुलगी जी काही दिवसांपूर्वी गायब झाली होती ती सापडली आहे आणि तिच्यासोबत असलेला संशयित आरोपी देखील अटक करण्यात आला आहे. या तपासाच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बघूया नागपूर पोलिसांची कारवाई. नागपूर पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सरांच्या सूचनेनुसार ऑपरेशन शोध ही एक विशेष मोहीम पूर्ण नागपूर शहरामध्ये सर्व पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रँच राबवत आहे. याच्यामध्ये वेगवेगळे जे मिसिंग मुली आहेत तर त्यांचा विशेष शोध घेण्याची ही मोहीम आहे आणि त्या अंतर्गत MIDC पोलीस स्टेशन येथे मे महिन्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तपास सुरू होता. त्या तपासामध्ये नागपूर क्राईम ब्रँचमधील अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग जे युनिट आहे त्या युनिटनं ह्या अल्पवयीन मुलीची आणि संबंधित आरोपीची माहिती काढली आणि त्यांचं ते हरियाणा सोनीपत जिल्हा या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यामुळे आमची टीम या ठिकाणावरून हरियाणामध्ये गेली आणि तिथून ते संबंधित अल्पवयीन मुलगी आणि संबंधित आरोपीला घेऊन आलेले आहेत. आता ते पुढील तपासासाठी MIDC पोलीस स्टेशन येथे देण्यात आले. पुढील कारवाई तिकडे सुरू आहे. नागपूर शहराच्या कपिलनगर हद्दीत एका महिलेला आर्थिक फायद्यासाठी महिला आणि मुलींना देह व्यापारास प्रवृत्त करणे, त्यांना ग्राहकांसाठी पुरवणे आणि त्याच्या पुढाकाराने वेश्या व्यवसाय चालवण्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी अत्यंत सोयीस्कर पद्धतीने रेड कारवाई करून आरोपीला पकडले आहे आणि संबंधित ठिकाणाला 1 वर्षासाठी सीलबंद करण्यात आले आहे. या गुन्ह्याशी संबंधित तपास व कार्यवाहीची माहिती जाणून घेण्याकरिता बघूया प्रतिनिधी विशाल बंबलवार यांचा रिपोर्ट. 5 जुलै 2025 रोजी गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत विश्रामनगर येथील वंदन विहार अपार्टमेंटमध्ये एक महिलेला देह व्यापारासाठी महिला व मुलींना प्रवृत्त करत असल्याचे उघडकीस आले. या महिलेने आर्थिक फायद्याच्या हेतूने या महिलांना देह व्यापारासाठी ग्राहकांना पुरवण्यासाठी एक जागा उपलब्ध केली होती. पोलिसांनी पंटरच्या मदतीने आरोपीच्या घरात रेड घातला, ज्यामध्ये पीडिता मिळून तिच्या सांगण्यानुसार ती वेश्या व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणाला 1 वर्षासाठी सीलबंद करण्यात आले आहेत. या कार्यवाहीला पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पूर्ण केलेत. जय हिंद. पोलीस स्टेशन कपिलनगर येथील अपराध क्रमांक 501/2025
कलम 143(3) BNS आणि सहकलम आहे 3, 4, 5, 7 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम। हा पोलीस स्टेशन कपिलनगर गुन्हा दाखल आहे। या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या आदेशान्वये सदरच्या ठिकाणी जे देह विक्रीचा व्यापार सुरू होता त्यामध्ये वंदन विहार अपार्टमेंट पहिला माळा गल्ली नंबर 2 विश्रामनगर बुद्धविहाराजवळ कपिलनगर हे जो माळा फ्लॅट आहे माननीय CP सरांच्या आदेशाने आज रोजी आम्ही ते सील केलेलं आहे। यामध्ये मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या निदर्शनास असे प्रकार दिसलेस किंवा आपल्या फ्लॅटच्या शेजारी किंवा आपल्या परिसरामध्ये असा कुठलाही प्रकार दिसून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, जेणेकरून पोलीस लवकरात लवकर कारवाई करतील। सदरचे फ्लॅट हे प्रतिपाल प्रल्हाद अंबादे नारी रोड हे यांच्या मालकीचं होतं, पण हे बाहेर राहतात आणि त्यांनी जे भाड्याने दिली होती आरोपींना, तर त्यांनी ते भाड्याने घेतल्यानंतर असे प्रकार तिथं सुरू होते आणि सदरचा फ्लॅट जो आहे हे माननीय CP साहेब यांच्या आदेशान्वये पुढील 1 वर्षासाठी सदरचे हे फ्लॅट सील करण्यात आलेले आहे। संपूर्ण नागपूर शहरामध्ये असे प्रकार दिसून आल्यास माननीय CP सर यांनी स्ट्रॉंग ॲक्शन घेत सदरचे जे फ्लॅट आहे किंवा हॉटेल्स आहे हे सील करण्याचं काम चालू आहे। आमच्याकडे जे फ्लॅट सील झालेले आहे हे माननीय डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर पोलीस आयुक्त नागपूर शहर सोबतच माननीय जॉईंट CP सर, माननीय रिजन सर, माननीय DCP झोन 6 सर सोबतच माननीय DCP महक स्वामी मॅडम आणि माननीय ACP सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशन कपिलनगर यांनी हे सीलबंदची कारवाई केलेली आहे। नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत NDPS पथकाने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे। माणकापूर परिसरात केलेल्या या धाडीत पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून 1 आरोपी फरार आहे। या कारवाईत तब्बल 16,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बघूया याबाबत सविस्तर। नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत ऑपरेशन थंडर सुरू असून याच मोहिमेचा भाग म्हणून माणकापूर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे। मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 ते 4च्या दरम्यान राज अपार्टमेंट समोर इलेक्शन हॉस्पिटल मागे न्यू मनकापूर परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या झडती दरम्यान पोलिसांनी 31 वर्षीय नवाब तोही जमशेद खान, 21 वर्षीय आयुष अमृत मेश्राम तर 26 वर्षीय रोहित रवींद्र सिंग या 3 आरोपींना ताब्यात घेतले। तर शहाणा वाजे उर्फ पक्क्या मोहम्मद आरिफ हा आरोपी अद्याप फरार आहे। पोलिसांनी आरोपींकडनं 52 ग्रॅम MD पावडर जप्त केली असून त्याची बाजार किंमत 2,60,000 इतकी आहे। त्याचबरोबर 3 मोबाईल फोन, महिंद्रा स्कॉर्पिओ कार आणि 1 ॲक्टिवा मोपेड मिळून एकूण 16,25,000 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी माणकापूर पोलीस ठाण्यात NDPS कलम 8, 22 आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर क्राईम ब्रँच अंमली पदार्थ विरोधी पथक यांना माहिती मिळाली होती की माणकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती MD घेऊन येणार आहे। त्यानुसार पूर्ण NDPSची टीम त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी छापा घातला असता गोपनीय माहितीमध्ये सत्यता आढळून आलेला आहे। त्या ठिकाणी एकूण 3 आरोपी मिळून आलेले आहेत। त्याचबरोबर त्यांच्याकडं 52 ग्रॅम MD सुद्धा मिळून आलेले आहेत। त्याचबरोबर त्याच्यामधले त्यांनी वापरलेली जी वाहनं आहेत 4 चाकी, दुचाकी ही सर्व जप्त करून जवळजवळ 16,25,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। संपूर्ण कारवाई केल्यानंतर सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी माणकापूर पोलीस स्टेशन येथे देण्यात आलेला आहे। ऑपरेशन थंडर अंतर्गत माननीय पोलीस आयुक्त नागपूर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे NDPS पथक असेल, क्राईम ब्रँच असेल आणि पोलीस स्टेशनचे DB पथक असेल त्यांच्यामार्फत कारवाई सुरू आहे। एकूण 3 आरोपी याच्यामध्ये पकडण्यात आलेले आहेत। नवाब तोही जमशेद खान, आयुष अमृत मेश्राम आणि रोहित रवींद्र सिंग असे 3 आरोपी आहेत। माणकापूर आणि गिट्टीखादांच्या हद्दीमध्ये राहणारे हे 3 आरोपी आहेत। एकूण मुद्देमाल 16,25,000चा जप्त करण्यात आलेला आहे।
गणेशपेठ पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे, ज्यात त्यांनी MD पावडर बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. 9 नोव्हेंबर रोजी गणेशपेठ क्षेत्रात पोलिसांनी एका संशयित कार रोखली आणि त्याची तपासणी केली. या तपासणीमध्ये आरोपींकडनं मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहूया या प्रकरणाची सविस्तर माहिती. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने 9 नोव्हेंबर रोजी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 34 वर्षीय अर्शद आझाद अलीला याला रंगेहात पकडले. या घटनेची सुरुवात मच्छी मार्केटच्या आसपास झाली, जिथे पोलिसांनी संशयित पांढऱ्या रंगाची होंडा सिटी कार थांबवली. कारच्या चालकाने त्याचे नाव सांगितले, परंतु त्याच्याशी विचारपूस करत असताना त्याने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला पकडून कार आणि त्याच्याकडून इतर वस्तू जप्त केल्यात. पोलिसांनी त्याच्या कारची झडती घेतली असता ड्रायव्हर सीटच्या खाली 7 ग्रॅम MD पावडर जप्त केली आहे. याशिवाय आरोपींकडनं 7,000 रुपये रोख, मोबाईल फोन, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि विविध डेबिट्स कार्ड्सही मिळालेत. आरोपीने सांगितले की त्याने हे MD पावडर त्याच्या साथीदार गोलूच्या मदतीने विक्रीसाठी आणली होती. आरोपीवर NDPS कायद्याच्या कलम 8, 22, 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तो पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणाची तपासणी सुरू आहे. ऑपरेशन थंडर अंतर्गत एक MDची कारवाई करण्यात आलेली आहे. याच्याबद्दल कोण आरोपी होतं, कुठला माल आणायचा, काय माहिती आहे, काय सांगा. नागपूर पोलीस दलाकडून सध्या माननीय CP सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर यांनी ऑपरेशन थंडर आयोजित केलेलं आहे. या ऑपरेशन थंडरच्या अंतर्गत आपण MD व इतर मादक पदार्थ जे आहेत, अंमली पदार्थ जे आहेत, त्या अनुषंगाने आपण जास्तीत जोरात कारवाई करत आहोत. याच ऑपरेशन थंडरच्या दरम्यान आमचे एक विक्रम सोनोने सब इन्स्पेक्टर नाईट ऑफिसर होते. ते स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना जवळपास 3:30च्या दरम्यान त्यांना एक संशयित इसम भेटला. त्यांनी त्याला पोलिसांना आणलं होतं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडे चौकशी करत असता असं निदर्शनास आलं की त्यांच्या मोबाईलमध्ये MDच्या पावडरचे पाऊचमध्ये असलेले काही फोटो आहेत आणि वजन काटा, इलेक्ट्रिक वजन काटा. त्या गोष्टीवरून आम्ही परत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा इसम हा MDचं सेवन पण करणार आहे आणि MDचं विक्री पण करणार आहे असं माहिती मिळाली. तर त्या व्यक्तीने सांगितले की माझ्याकडे MD आहे आणि मी ती माझ्या वाहनामध्ये ठेवलेली आहे. तर अशी माहिती मिळताच आम्ही NDPSच्या ज्या तरतुदी आहेत त्या पुरेपूर पद्धतीचं पालन करून आम्ही ही कारवाई केली आहे. त्याच्या कारमध्ये आम्हाला एकूण 7.42 ग्रॅम MD, अंदाजे 29,680 रुपयाचा मुद्देमाल आहे. त्याच्याशिवाय त्याची कार आणि त्याच्याकडचा मोबाईल असं सगळं आणि 7,000 रुपये असे एकूण 2,46,000 रुपये 680 रुपयाचा मुद्देमाल एकूण आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. याच्यामध्ये जो पाहिजे आरोपी आहे त्याचा सुद्धा आम्ही शोध घेत आहोत. कोण आरोपी आहे आताचा आणि कितीचा मुद्देमाल होता आणि कशा प्रकारे कारवाई करण्यासाठी काय सांगा. हा टोटल मुद्देमाल जवळपास 7.42 ग्रॅम MD सह इतर सर्व मिळून 2,46,680 रुपयाचा मुद्देमाल आहे. यातला आरोपीचं नाव आहे अर्शद आझाद अली, वय 34 वर्ष आणि भंडारा रोडचा आहे. तो कळमना विनीमाता नगर या ठिकाणी तो राहतो. कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची कारवाई करण्यात आलेली आहे, कुठल्या अधिकाऱ्यांनी याच्यावर तपास केला काय सांगा. सदरची कारवाई ही माननीय DCP श्री राहुल मतने सर, परिमंडळ क्रमांक 3 यांच्या आणि माननीय सपोवा श्री अनिता मोरे मॅडम, कोतवाली विभाग यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आमच्यासोबत तहसील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाडवे सर, माझा जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक श्री नाचन सर, विक्रम सोनोने सर आणि व्यंकटेश मिरवंडवार साहेब यांच्यासोबत आमचा जो स्टाफ आहे SI समीर, PC सागर, PC वैभव आणि इतर असे सर्वजण मिळून ही पूर्ण कारवाई केली आहे. नांदेड महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविलाय. यावेळी OBC आरक्षणात 1% कमी करण्यात आल्याचा आरोप ठाकरे सेनेने केला आहे. याचबरोबर भाजपाच्या दबावाखाली निवडणूक आयोग आणि महानगरपालिका काम करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश मारावर यांनी केला आहे. आयुक्तांच्या मनमानी कारभाराने आरक्षण सोडतीला गोंधळीच्या थाळीत उचलले असल्याचा त्यांचा आरोप आहे.
ऑलरेडी मग तुम्ही डायरेक्ट आता ओबीसी महिला अनुसूचित ऐका ना, तुम्ही म्हणता की अनुसूचित जातीची मध्ये अनुसूचित जमातीची महिला आरक्षित आहे, तुम्ही डायरेक्ट ओबीसी महिला जाहीर करायला एक किंवा अधिक जागा ऑपरेटिव्ह वर्ड आहे यामध्ये. आता आमचं ऑब्जेक्शन असं आहे की साहेब ओबीसी महिला तुम्ही ऑलरेडी याच्याप्रमाणे आरक्षित करा. या कार्यक्रमात ठाकरे सेनेने भाजपावर आणि महापालिका आयुक्तांवर जोरदार टीका केली आहे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झालेले आहे. या आरक्षणमध्ये नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी मनमानी कारभार केलेला आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी मनमानी कारभार केलेला आहे. ओबीसीला 22 जागा राहायला पाहिजे, 1% कमी करून ओबीसीला 21 जागा देण्यात आले. प्रभाग क्रमांक 4 मध्ये ओबीसी महिला डायरेक्ट अपॉइंटमेंट करण्यात आलेली. ऑलरेडी प्रभाग क्रमांक 4 मध्ये SC महिला असताना ओबीसी महिला आरक्षित कोणाच्या हितासाठी सत्ताधारी पक्षाचा एक माजी महापौर त्यांची मिसेसला सोयी होण्यासाठी आयुक्तांनी ओबीसी प्रभाग क्रमांक 4 महिलांसाठी आरक्षित केलेत का, आमचा हा सवाल आहे. आणि एकंदरीत ही जे आरक्षण जाहीर झालेले ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली झालेली आहेत. महाराष्ट्र निवडणूक आयुक्त हे भारतीय जनता पार्टीचा भावले झालेले आहेत. त्यांनी काही परिपत्रक काढून आरक्षणाची पायमल्ली करत आहेत. ओबीसीचा 1% कमी करून ओबीसीवर अन्याय करत आहेत. आणि इतर अनेक प्रभागामध्ये या नांदेड महानगरपालिका आयुक्तांनी मनमानी केलेलं आहे. त्याचा जाहीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने करण्यात येत आहे. आणि आरक्षणाच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. अवर्गा नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता पुन्हा शिवसेना मैदानात उतरली आहे. 2016 मध्ये शिवसेनेचा भगवा अचलपूर नगरपालिकेवर फडकवणारे माजी खासदार व अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ साहेब आपल्यासोबत आहेत. आज पुन्हा शिवसेना नवीन जोश या अमरावती शहराच्या अवर्ग नगरपालिकेमध्ये पुन्हा भगवा फडकण्यासाठी ते तयार झाली आहे. आज विशेष आढावा बैठक आहे. शिवसेनेची काय भूमिका राहील अचलपूर नगरपालिकेमध्ये, काय प्रतिक्रिया? आपण साक्षीदार आहात. 2016ची निवडणुकी जिंकून नगराध्यक्ष आमचा बसला. त्या नगराध्यक्षाला जे काही यथाशक्ती आम्हाला मदत करता येईल शासनाच्या माध्यमातून ती आम्ही मदत केली. आज आमची भूमिका हीच आहे की अचलपूर आणि परतवाडा ही 2 जीवी शहरं आहेत आणि त्यांची एकच नगरपालिका. त्यामुळे त्या ठिकाणी जात वेद धर्म मतवाडी या सगळ्यांना कशाप्रकारे मदत होईल, ज्या नगरपालिकेने सेवा देणं आवश्यक आहे त्या कशा मिळतील अशा प्रकारे मी आत्ताही माझ्या लोकांना मार्गदर्शन करताना सांगितलं. लक्षात ठेवायचं आम्ही सेवक आहोत, होणार तर आम्ही त्या नगराचे सेवक आहोत. आणि ज्या नगराच्या मूलभूत गरजा आज आपल्या प्रत्येक नागरिकाला मिळाल्या पाहिजे त्या पुरवण्यासाठी आम्ही बांधलेलो आहोत. आपण 2016 मध्ये होते. 2016 मध्ये ज्या प्रकारे या ठिकाणी शिवसेना जिंकून आली आणि पुन्हा एकदा ती संधी आपल्याला मिळाली आहे आणि विशेष म्हणजे सत्तेमध्ये आता आहे आणि या सत्तेचा फायदा अचलपूरला कसा होणार? आता यापूर्वीसुद्धा सरकारकडून फार मोठे निधी आम्ही दिले, परंतु आता तर आमचे जे काही उपमुख्यमंत्री आहेत माजी मुख्यमंत्री आहेत त्या काळात दिले, पण आता त्यांच्याकडे नगरविकास खातं पण आहे. त्यामुळे प्रत्येक नगरपालिकेला नगर परिषदेला महानगरपालिकेला भरपूर निधी त्यांनी दिलेला आहे आणि अजूनही देऊ शकतात. आणि म्हणून पहिलं आमचं ध्येय असेल त्या नगराचा सर्वांगीण विकास कसा असतो. पाणी असेल, लाईट असेल, शाळा असेल, स्मशानभूमी असेल, मार्केट असेल, एक आहे या ज्या आवश्यक सगळ्या गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी जो निधी लागेल तो देण्याची सरकारची तयारी आहे. कारण आपल्याला माहिती आहे मी केवळ माजी खासदार किंवा मंत्री नाही, तर आज एक शिवसेनेचा नेता जे प्रमुख नेते आहेत त्यापैकी एक आहे आणि त्याचबरोबर SC/ST आयोगाचा अध्यक्ष पण आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी शासनाला सांगून करून देऊ शकतो. मागे मी तोच प्रयत्न खासदार होतो त्यावेळेला आमचे जे SK मॅडम होती तिला जी लागेल अनेक वेळा केलेली आहे. आज तर नक्की आज आम्ही चांगल्या स्थितीमध्ये 16ला आम्ही सरकारमध्ये नव्हतो पण आता सरकारमध्ये आहोत. काय म्हणणार? संयुक्त प्रश्न आहे की युती कोणासोबत होणार? महायुती ज्या प्रकारे राज्यामध्ये आहे आणि ज्या प्रकारे इथे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण राहील आणि किती सीट आपण 41 पैकी लढवत आहे. विषय असा आहे ज्यावेळी युती महायुती
आघाडी किंवा विकास आघाडी विषय प्रत्येकाच्या डोक्यात एक विषय असतो. पहिल्यांदा माझी ताकद मला देणार की समोरची लोकं कोणी जी असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल, राजकारणी असेल, त्यांना असं वाटलं पाहिजे यांची पण ताकद आहे आणि आता यांच्यावर आपल्याला युती करायला हरकत नाही. पण यामध्ये युतीचा अर्थ आहे देवाने घेतला. ज्या वाड्यात आम्ही कमजोर आहोत ते त्या ठिकाणी चांगले आहेत, त्यांना आमची मदत होईल, त्यांची आम्हाला मदत होईल. ज्या ठिकाणी आम्ही प्रबल आहोत त्या ठिकाणी आम्ही त्यांना मदत करू, जेणेकरून महायुतीचा त्या ठिकाणी झेंडा कसा लागेल हे प्रयत्न त्या ठिकाणी होते असतात. तुमची भावना आहे. जर कोणी समोर आले, राष्ट्रवादी असतील, भारतीय जनता पार्टी असेल, तर आम्ही निश्चित तयार आहोत. पण आमच्या पहिल्यांदा आम्ही जे काही उमेदवार त्या सक्षम आहेत, त्या जागा तरी न मागता त्यांच्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी तडजोड करायला लागत आहे. काल विद्यमान खासदार यांनी भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये अमरावतीमध्ये सांगितलं की आम्हाला आता कोबळ्यांची गरज नाही. म्हणजे यावरून काय संदेश देतात? आता ह्या व्यक्तीने काय बोलावं आणि पक्षाने काय बोलावं हा व्यक्तीचा विचार, पक्षाचा विचार वेगळा असू शकतो आणि तो काय अजून आम्हाला तर आदेश आलेले नाही तुम्ही तशा प्रकारे युती करा किंवा नको नका. आम्ही पहिल्यांदा आमची तयारी करतो. ज्यावेळी मैदानात उतरायचं आहे त्यावेळी आपण सक्षम असलं पाहिजे, ती आमची प्राथमिक तयारी. एक शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे महिलांना 50% आरक्षण आहे, नगराध्यक्ष पदाची उमेदवार सुद्धा या ठिकाणी महिला आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये महिला राज मोठ्या प्रमाणात आलेला आहे. सक्षम नेतृत्व, सक्षमीकरण किंवा कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना तिकीट काय हा विषय पाहत की नातेवाईक पण सक्षम असेल तर आमची हरकत नाही, नसेल विचारावी बदलू शकतो. हेच कॉमन बोलतो. तर ते सक्षमीकरण हा जो म्हणतो ना आपण, जसे फिसके मॅडम तिचे पती बऱ्यापैकी सक्षम होते की पोहरा अचलपूरसारख्या ठिकाणी सुद्धा चांगली मदत त्यांनी असं, कारण धर्मभेद बाजूला ठेवून त्या ठिकाणी त्यांनी सेवा केली हे त्याचं उत्तर आहे आणि त्याचे सक्सेसफुली केलं. अशा प्रकारे जावं लागेल. आमची पक्षाची धारणा ही आहे, तुम्ही कुठेही कुठल्या पदावर असाल तुम्ही सर्वांसाठी आहात. काय म्हणतात, एक शेवटचा प्रश्न, 2016 पूर्ण ताकदीने जेव्हा शिवसेनेचं तिकीट कोणी घ्यायला तयार नव्हतं तेव्हा आपण स्वतः येऊन बोलावून तिकीट दिलं की तिकीट दे, मी लढतो म्हणून. आणि आज जी स्थिती आहे, आज काय प्रतिक्रिया वाटते आपल्याला? एक अचलपूरचं चित्र काय राहील? नाही, आता वाईट नाही चित्र, चांगलं चित्र आहे. तयार होतं या ठिकाणी. किती केलं तरी आम्ही शिवसैनिक जरी असलो तर युवा श्रीचे बाळासाहेबांच्या विचारांचे, त्यामुळे आमच्या त्या रक्तामध्ये आमच्याकडे भेटलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कुठली तशी अडचण वाटत नाही. आज बघा माहोल, आता मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालाय 50 लोक, इथं आलं तर 300-400 लोक मला बघायला गेले. वातावरण कसं तयार होतं तुम्ही जवळून अनुभवलं आणि सांगितलं. नांदेड जिल्ह्यात आगामी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या संदर्भात एक महत्त्वाची घोषणा झाली आहे. 11 नोव्हेंबरला पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती जाहीर करण्यात आली आहे. युतीची घोषणा खासदार रवींद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद यांच्या उपस्थितीत केली गेली आहे. या युतीमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तंग झाले आहे. पाहूया या घोषणेबद्दल अधिक माहिती. नांदेड जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने युती जाहीर केली आहे. युतीची घोषणा नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत खासदार रवींद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष फारुक अहमद यांच्या उपस्थितीत करण्यात आली. आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत असतील त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही या ठिकाणी सोबत आघाडी करून लढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आज इथं पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आणि वंचितने च्या वतीने आमचे फारुक भाई यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि निश्चितच ही आघाडी येणाऱ्या काळामध्ये आज जी काही निवडणुका होणार आहेत, सेक्युलर वोट या ठिकाणी सेक्युलर लोक एकत्र आले पाहिजे असा आम्ही ठराव घेतला आणि सेक्युलर विचारसरणी घेऊन एक नवीन सुरुवात आज नांदेड जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका होत आहेत त्याच्यापासून आम्ही सुरुवात करत आहोत. आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे लोकांचा एक कौल
या सेक्युलर विचारसरणीच्या बाजूने राहील आणि ज्या काही पुढे भविष्यामध्ये ही सेक्युलर विचारसरणी आम्ही जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी सोबतची तुमची महाविकास आघाडी घटक पक्ष तुमच्या आघाडी निश्चितच ती महाविकास आघाडी आमच्या सोबतच आहे आणि त्यामध्ये आणखी वंचित आघाडीची त्यामध्ये भर पडल्यामुळं निश्चितच येणाऱ्या ज्या नांदेड नगर जिल्ह्यातल्या ज्या महास्थानिक स्वराज्य संस्था होतील आम्ही सर्व ताकदीनिशी पुढे लढून पुढे आम्ही जाणार आहोत. या युतीने स्थानिक राजकारणात नवा वळण घेतला आहे. बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार जिल्हा पातळीवर काँग्रेससोबत आघाडीचे अधिकार नांदेड जिल्ह्याला देण्यात आले होते. राज्य कमिटीच्या सोबत आणि त्यांच्या सूचनेनुसार वाटाघाटी झालेल्या आहेत. या वाटाघाटीनुसार आज वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष या दोन पक्षाची येत्या स्थानिक स्वराज संस्थेमधल्या 13 नगर परिषद नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत याच्या युतीची आघाडीची घोषणा आज आम्ही समान सन्मानाच्या आधारावर करीत आहोत. या आघाडीची घोषणा करत असताना सामाजिक न्याय वंचित आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे. ओबीसींवर गदा येऊ नये म्हणून जे आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भूमिका मांडलेली आहे की ओबीसीच्या जागेवर ओबीसींना जागा दिली पाहिजे आणि 2 सप्टेंबरचे GR जोपर्यंत कायद्यामध्ये आणि न्यायालयातून शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत त्याला वगळून आपण खऱ्या ओबीसींना आतापर्यंत प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने हा प्रस्ताव मांडलेला आहे. त्या प्रस्तावाला काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे प्रमुख खासदार रवींद्र चव्हाणजी आणि दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी मान्यता दिली आणि तशी घोषणा आज केलेली आहे. येणाऱ्या 13 नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये धर्मांध आणि जातीवादी पक्षांना थारा मिळू नये. सेक्युलर विचारधारा वंचित आणि बहुजनांचं प्रतिनिधित्व या 13 नगर परिषदेमध्ये निवडून आणण्याचं एक कॉमन ध्येय ठेवून आम्ही येत्या 2 डिसेंबरच्या मतदान होईपर्यंत एक दिलानं या 13 नगर परिषदेमध्ये ताकदीनं एकमेकाचे प्रतिनिधी जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी लक्ष समोर ठेवून काम करणार आहोत. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेसंदर्भामध्ये नाही हा पहिला टप्पा आहे. 2 तारखेला निवडणूक 4 निकाल येणार आहे. एकत्रित आल्यानं काय निकाल येतो हे जनतेलाही आम्हालाही आणि माध्यमांनाही कळणारच आहे. त्या अनुषंगाने निश्चितच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही सोबत आलं पाहिजे याच्या वाटाघाटी आमच्या सुरू आहे. पण तूर्त आमची जी घोषणा आहे ती 13 नगर परिषदेपुरती आहे आणि अपेक्षा करूया की वाटाघाटी जर सकारात्मक झाले समान सन्मान जर राखला गेला तर निश्चितच जिल्हा परिषद महापालिकेसाठी स्वागतार्ह आहे. जागा वाटप अजून झालेलं नाही. बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या अनेक निवडणुकांमध्ये असं झालेलं आहे. पत्रकार परिषदा झाल्या आहेत, घोषणा झाल्या आहेत, मात्र जागा वाटपामध्ये फिसकटतं आणि त्यानंतर होत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून हा क्षण खूप ऐतिहासिक यामुळे आहे की वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज झालेली आहे. त्यामुळे ही घोषणा 2 डिसेंबरचं मतदान होईपर्यंत दोन्ही पक्ष राखतील याचा विश्वास आम्हा दोघांनाही आहे. बरं, शेवटचा प्रश्न. यांनी सांगितलं की याचे घटक पक्ष ते जर तयार असले ते सोबत मग वंचितला हे मान्य आहे. बघा, काँग्रेसचा महाविकास आघाडी विधानसभेमध्ये होती. स्थानिक स्वराज संस्थेमध्ये महाविकास आघाडी म्हणून अशी कोणतीही घोषणा काँग्रेसकडून झालेली नाही. वडेट्टीवार साहेबांची घोषणा आहे की मुंबईत स्वतंत्र लढणार आहोत आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणतात की आम्ही एकत्रित लढणार आहोत. त्यामुळे यांच्यामधला जे संभ्रम आहे त्याच्याशी आम्हाला काही कन्सर्न नाही आहे. पण आम्ही जिल्ह्याचा विषय आहे म्हणून राज्याच्या महाविकास आघाडीचे जे कन्सेप्ट आणि आघाडी होती ते घटक पक्ष होते ते जिल्ह्याचं जे नवीन समीकरण आता स्थानिक स्वराज संस्थेचं घडतोय त्यामध्ये सध्या तूर्त आमच्या हिशोबाने 2 पक्षांनी जाहीर केलेला आहे. पुढच्या वाटाघाटीमध्ये करायला तर आम्ही बघू. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावतीनंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17,
माहूर सेटअप बॉक्स नंबर 7 आणि अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।